माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि आपल्या ह्या अभंगामधून प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये जी चाल चालत आली, ज्याच्याकडून चालत आली, अशा माऊलीचं वर्णन करतायत. माऊलीचे चाली लेकराची ओढी, तया लागी काढी प्राणप्रीती. हा योग आहे आज योग फार गोड आहे. माझ्या जीवनामध्ये आज माऊली समोर तर कीर्तन आहेच आहे. हे बघा, आज त्रिवेणी संगम कसा माझ्या जीवनातला आहे. माझी माऊली पाठी उभी आहे. माऊलीची माऊली त्यांच्या मागे उभी आहे. आणि ज्या माऊलीच्या माऊलीमुळे माऊली दिसले, त्यांच्या समोर कीर्तन. काय भाग्य आहे. इंद्रायणीचे तटी ज्ञानाबाई ओ गोवटी, तटावर उभं राहून ज्ञानाचं दर्शन घडणं, तटावर उभं राहून कर्माचं दर्शन घडणं आणि तटावर उभं राहून माऊलीचं दर्शन घडणं. तट जीवनामध्ये प्रत्येकाच्याच असतात, पण तटाच्या पलीकडे बघितल्यावर माऊली दिसली की इंद्रायणी शांत होऊन जाते. काय लक्षात घ्या, मी वाहत्या इंद्रायणी बद्दल बोलतोय, पण ह्या इंद्रायणी बद्दल सुद्धा बोलतोय. ह्या तटावर उभं राहून देवाचं दर्शन घडणं ठीक आहे. जग असकी वस्तुप्रभा ज्ञान सत्तेचं दर्शन घडणं ठीक आहे. पण तीच ज्ञान सत्ता गोड उमटून माऊली रूपाने दर्शन होणं हे जीवनाचं सगळ्यात मोठं सौभाग्य. विठ्ठल विठ्ठल हो, इंद्रायणी वाहतच असते. इंद्रिय नको तिकडे वाहतच असतात. पण जीवनाची गंमत अशी आहे, वाहणं जीवनाचा ओघ आहे. वाहिल्याशिवाय कोणालाच जमू शकत नाही. नवे नवे जोपर्यंत वाहतय तोपर्यंत जीवन, एकदा व्हायचं थांबलं की संपलं. पण ते जीवन वाहत असताना आपली नजर माऊलीवर टिकून राहणं हे जीवनाचं सौभाग्य. काय विषयाच्या मागे वाहणं, नको त्या गोष्टीच्या मागे वाहणं हे घडतच असतं. पण आमची माऊली एवढी गोड आहे, काय एवढी गोड आहे, काय सांगू तुम्हाला. माऊलीचे चाली लेकराची ओढी, एवढा गोड अभंग आहे मायबाप. काय सर, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या ओढणारं कोणी नसावं, ओढ लावणारं असावं. काय हे बघा, बापाचं काम ओढणं असतं. काय बापाचं काम काय असतं? ओढणं. काय आत्ताच आमचं चालू होतं. काय आमची लेक थोडीशी घाबरत होती, मी कशी गाऊ. चल हो चालते, ला पहिली. ती माझ्यावर चिडली आणि मग जोरात गायली. हो काय, हे बघा, बापाचं काम असतं ओढणं, पण बाप तेवढ्या पुरताच सीमित आहे. माऊली काय करते? ओढ लावते. काय माऊली काय करते? ओढ लावते. ओढणारा कोणीतरी पाहिजे आणि ओढ लावणारा कोणीतरी पाहिजे. काय काय जीवन आहे बघा.
भेटवा हो त्यासी चरण झाडीन केशी. काय ओढ आहे? भेटवा हो त्यासी पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. विठो देखियला डोळा विठो 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 देखियला डोळा बाई ये वेधले मन दयाची गोरी. वेधले हो मन दयाची गोरी. विठो पंढरपुरचा निळा लावण्याचा पुतळा. चालच अशी आहे, ओढ लावणारीच चाल. काय एवढी गोड चाल, ही पारंपरिक चालीचा गोडवा आहे. काय काय मला गंमत वाटते. काय उद्धव महाराज तुम्हाला जाणकार आहात. हा विठो शब्दामध्ये काय गोडवा आहे हो. मला आज विठो शब्दाचं वेगळं दर्शन झालंय. हे बघा, विठो म्हटल्यावर पांडुरंग दिसणं हा या अभंगाचा नैसर्गिक स्वभाव आहे. विठो विठो पंढरीलाच पोचलो. पण आज आळंदीत उभं राहून काय दिसलं माहितीये का? आज विठो दिसला नाही. काय सांगू माहितीये, आज माऊलीची विठो बद्दलची ओढ दिसली. विठो विठो काय असं वाटतं माऊली उभेत आणि दाखवतात, हा बघ विठो. काय अजून पाहिजे? समोर उभा आहे आणि समोर उभा राहून हाक म्हणणं, विठो देखियला डोळा. हे बघा, ही ताकद आहे माऊलीची. ही ताकद आहे. आम्हाला ही ताकद दाखवली ती माय बापांनी आमच्या. काय ही जाण आम्हाला नव्हती. काय ही जाण